ज्वारीचं पीठ आणि आता आंबा बघून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकं काय पदार्थ आहे. तर ज्वारीच्या पिठापासून आणि आंब्यापासून आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत जो तुम्ही आतापर्यंत कधी खाल्ला किंवा पाहिला नसेल. खूप जुना आणि पारंपरिक पद्धतीचा प्रकार आहे, म्हणजेच पदार्थ आहे. तर खायला सुद्धा खरंच खूप छान आहे आणि बनवलं सुद्धा खरंच खूप सोपं आहे. मोजून फक्त 10 मिनिटं लागतात, जास्त वेळही लागत नाही. आणि आता उन्हाळ्यामध्ये ना तोंडाची पूर्णपणे चव निघून जाते, त्यामुळे तुम्ही हा उन्हाळ्यामध्ये पदार्थ एकदा नक्कीच ट्राय करू शकता. तर मग बघा करायचं काय, इथे एक पातेलं घेतलं. त्या पातेल्यामध्ये 1.5 वाटी चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घालायचं. त्यामध्ये अर्धी वाटीला कमी इथे मी गव्हाचं पीठ चाळण्यामध्ये घालून घेतलं. 2 चमचे इथे आपल्याला बेसन पीठ घालायचं. तर इथे आपल्याला हे 3 पिठं लागणार आहेत, पण सगळ्यात जास्त इथे आपल्याला ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आहे. इथे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटीला कमी इथे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घालायचं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. मीठ नाही ते थोडंसं जास्तच घाला, म्हणजे आपला पदार्थ छान होतो, म्हणजे एकदम असं चवीला छान लागतो. आता त्यामध्ये कुटून घेतलेला लसूण घालायचा. इथे मी एक लसणाच्या 2-4 काड्या घेतल्या होत्या. त्या कुटल्या चांगल्या व्यवस्थितपणे आणि नंतर त्यामध्ये घालून घेतल्या आणि अगोदर मिक्स करून घेतलं. आता या पिठामध्ये ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं असं व्यवस्थितपणे मिक्स करायचं. आता हे पीठ आपल्याला कितपत पातळ किंवा घट्ट ठेवायचं हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगते मी. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थितपणे मिक्स करायचं. गुठळ्या होतात, त्यामुळे काय करायचं, विस्कर सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता, पण इथे मी डायरेक्ट चमच्याने याला मस्तपैकी मिक्स करून घेतला आणि याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घेतल्या. तर बघा आता चमच्यात हे बॅटर मी घेत आहे आणि वरतून सोडून देत आहे. तुम्ही पाहू शकता जास्त पातळ पण पडत नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम मध्यममध्ये ठेवला आहे. तर याची आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. तर हे पीठ एकदम तयार आहे. आता याला आपल्याला भिजत ठेवायची अजिबात गरज नाही, लगेच आपण हे बनवायला घेऊ शकतो. हा जो पदार्थ आहे तो मी चुलीवर करणार आहे, त्यामुळे चुलीवर इथे आपला जो डोश्याचा पॅन असतो म्हणजे तवा, तो इथे मी ठेवून घेतला. एक कांदा घेतला, मीडियम आकारामध्ये कट करून घेतला आणि त्याला एक छोटीशी तुरटीची काठी लावून घेतली. म्हणजे आपल्या ज्या शेतात तुरट्याच्या काट्या असतात तीच काठी ती लावून घेतली. तुम्ही काठी लावा किंवा चमचा लावा, काही लावा, दोन्हीपैकी काही लावलं तरी चालेल. सगळं व्यवस्थितपणे तेल याला लावून घ्यायचं आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलं त्याचा एक चमचा यावर टाकून घ्यायचा आणि चांगले व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं. चमच्याने पण पसरू शकता, पण मी चमच्याने पसरलं नाही, डायरेक्ट तवा थोडासा असा हलवला आहे दोन्ही बाजूने, म्हणजे ते जे बॅटर आहे ते व्यवस्थितपणे सगळीकडे पसरेल आणि चांगलं याला मीडियम आचेवर व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. वरतून थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थितपणे भाजलं जाईल. तर पाहू शकता तुम्ही याला किती छान जाळी पडलेली आहे. एकदम असं जाळीदार आपला हा पदार्थ बनवून तयार आहे. तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. हा जो पदार्थ आहे तो जुना आणि पारंपरिक पद्धतीचा आहे. सध्याच्या जनरेशनमध्ये बरेच जण हा पदार्थ बनवतही असतील किंवा बनवतही नसतील, पण पहिल्या काळामध्ये ना हा जो पदार्थ भरपूर प्रमाणात बनवला जातो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आंब्याचा सीझन असायचा किंवा घरी पाहुणे आले, त्यांना पाहुण्यांना भाजी पोळी अजिबात बनवली जात नसायची, हाच पदार्थ कायम बनवला जात असायचा, म्हणजेच हे धिरडे. तर आमच्याकडे याला धिरडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा पहिल्या काळामध्ये एकदा तरी का होईना हा पाहुण्यांसाठी पदार्थ केला आहे का, तो सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. एक एक करून सगळे असे धिरडे मी बनवून चांगले व्यवस्थितपणे भाजून घेतले. तर पाहू शकता दुरडीभर आपले धिरडे बनवून तयार आहेत आणि किती छान याला जाळी पडलेली आहे. एकदम मस्त असं मऊ लुसलुशीत आपले धिरडे बनवून तयार आहेत. पुरणपोळीपेक्षा सुद्धा हे धिरडं खायला खरंच खूप छान लागतो. उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसते तेव्हा आमरस बरोबर हा धिरड्याचा एकदा पदार्थ नक्कीच करून खाऊन बघा, खरंच खूप भारी लागतात. तुम्ही तर याचे नक्कीच फॅन होताल. मला तर हे धिरडे अजिबात आवडत नव्हते, पण मी आज फर्स्ट टाइम ट्राय केले आणि आमरससोबत खाल्ले तर खरं सांगा एक नंबर लागतात. मी परत 2-3 दिवस कंटिन्यू सलग बनवले होते आणि घरातल्यांना सुद्धा खरंच खूप आवडले. तुम्ही पण एकदा हा पदार्थ नक्कीच करून खाऊन बघा आणि यासोबत आमरस खायला खरंच खूप छान लागतं. तर बघा इथे मी आमरस सुद्धा वाढून घेतलेला आहे. नुसता आमरस आणि धिरडे खाल्ले तर याची चव आणखीनच जबरदस्त वाटते. चपाती खाण्याची सुद्धा यासोबत गरज पडत नाही. नुसता आमरस आणि धिरडे वा आणि त्यासोबत एक भाजी तोंडी लावण्यासाठी मग मस्तच प्लॅन झाला बरं का. एक नंबर आहेत खाण्यासाठी सुद्धा आणि बनवायला सुद्धा खरंच खूप सोपे आहेत ना. कशी वाटली रेसिपी सांगा. आणखीन कुठले पदार्थ पाहायला आवडतील ते सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा.